नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधील सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा असणारा हा चॅप्टर 12वी मध्ये सुद्धा त्याची कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत आणि ऑर्गॅनिकचा संपूर्ण बेसिक पार्ट याच्यामध्ये आहे. CET साठी सुद्धा हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपण या चॅप्टरचं इंट्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आहे नेमकं ते सुरुवातीला पाहणार आहोत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन ॲज अ इसेन्शियल एलिमेंट. ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स कार्बन ॲज अ essential element and other elements are also present in it are hydrogen, oxygen, nitrogen, sulfur and halogens. These elements are also present, but carbon is the essential element. Hence all organic compound contains carbon as the essential element and other elements are also present, and also it shows a catenation property, ability of carbon atoms to combine and to form long chain, straight chain or branched chain, and this property of organic carbon is useful because large number of organic compounds can be formed by only this property, because carbon has ability of self linking to form straight chain and also it can join together to form branched chain. अशा पद्धतीनं ब्रँच चेन तयार करू शकतो, स्ट्रेट चेन तयार करू शकतो. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज कॅटेनेशन प्रॉपर्टी अँड दिस प्रॉपर्टी इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज नथिंग बट अ केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स अँड केमिस्ट्री ऑफ कार्बन. त्या इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन, ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्या कंपाऊंड्सना ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो आपण. पण ही डेफिनेशन युजफुल आहे का, आहे तशी आपल्याला वापरता येईल का? तर काही कंपाऊंड्स आपण पाहूया की ज्याच्यामध्ये कार्बन आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण कशाला म्हटलं की मिथेन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, हे ग्लुकोज ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, इथेनॉल. परंतु याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बोनेट्स हे जे कंपाऊंड्स आहेत, दीज आर नॉट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दो दे हॅव कार्बन. म्हणजे यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सुद्धा काही कंपाऊंड्सना कार्बन जरी असला, दो दे हॅव कार्बन ॲटम, कार्बन इज प्रेझेंट, दे आर इनऑर्गॅनिक. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. वाय दीज आर इनऑर्गॅनिक? बिकॉज दे डू नॉट हॅव प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये नाहीत. कोण आहे तसे? कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, मेटल कार्बोनेट्स म्हणजे सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे, पोटॅशियम कार्बोनेट आहे, अमोनियम सायनेट आहे. असे जे कंपाऊंड्स आहेत, जरी त्यांच्यामध्ये कार्बन असला तरी त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणणार नाही. दे आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. करेक्ट जे आहे, सो द करेक्ट क्लासिफिकेशन ऑफ द कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज लाईक धिस. मी आता उचलून टाकलं बघा. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट आपण त्याला म्हणतो, अमोनियम सायनेट. दीज आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हेन्स दिस इज द करेक्ट क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बिकॉज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव ॲबिलिटी टू फॉर्म चेन, ब्रँच्ड चेन, आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्डिंग आहे तो कोव्हॅलंट बॉन्डिंग. ते आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कोणत्या आहेत. आणि NaCl, HCl, H2SO4, NaOH हे तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, हे आपल्याला अगोदरच माहीत आहे. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यातला मेन डिफरन्स काय आहे तो आपण इथं पाहूया. तर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, दीज आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड फ्रॉम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सच ॲज रॉक्स, मिनरल्स यांच्यापासून ते बनलेले असतात. असं पहिला समज होता, परंतु हा समज दूर करण्यात आलेला आहे. बिकॉज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन ऑल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. युरिया नावाचं जे पहिलं कंपाऊंड आहे, अमोनियम सायनेट पासून युरिया नावाचं पहिलं कंपाऊंड तयार करण्यात आलं लॅबोरेटरीमध्ये. हे जे अमोनियम सायनेट आहे ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि युरिया हे कसलं आहे तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे.
ती जी हिस्ट्री आहे ती आपल्याला इथं पाहायची नाही, ती सिलेबसमधून वगळून टाकलेली आहे. म्हणून आपण डायरेक्ट कुठे जाऊया आता, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन्स अँड देअर डेरिव्हेटिव्स. आता आपल्याला माहित आहे की व्हॉट आर हायड्रोकार्बन्स, द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन. त्याच्यामध्ये काय आहेत, फक्त कार्बन आणि हायड्रोजन, त्यांना काय म्हणायचं, हायड्रोकार्बन्स अँड देअर डेरिव्हेटिव्स, दीज आर नोन ॲज हायड्रोकार्बन्स. आणि त्यांचा स्टडी आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर न्यूमरस इन नंबर ड्यू टू हाय कॅटनेशन प्रॉपर्टी ऑफ कार्बन. तर ही जी कॅटनेशन प्रॉपर्टी आहे, ती कॅटनेशन प्रॉपर्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, टू फॉर्म लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बिकॉज कार्बन ॲटम हॅज ॲबिलिटी टू जॉईन टुगेदर टू फॉर्म स्ट्रेट चेन ॲज वेल ॲज ब्रँचड चेन. स्ट्रेट चेन तयार करू शकतो, ब्रँचड चेन तयार करू शकतो. अशा पद्धतीने ही जी चेन तयार करण्याची सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी आहे कार्बनची, दॅट सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर, न्यूमेरस नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. आता नेमका आणखी न्यूमेरस नंबर ऑफ का कार्बन कंपाऊंड तयार होऊ शकतात, तर कॅटनेशन ही एक प्रॉपर्टी आहे. कार्बन कार्बन बॉन्ड डिसोसिएशन इज हायर, म्हणजे काय, amount of energy required to break the carbon carbon bond is large amount of energy is required to break the carbon carbon bond. That means dissociation energy is higher. Carbon is a tetravalence आणि quadrivalency म्हणजे tetravalency of carbon is also responsible for the formation of large number of compound. म्हणजे काय, each carbon atom can form 4 covalent bonds with other elements and also with the carbon. कार्बन बरोबर हा 4 कार्बन बरोबर जॉईन होऊ शकतो, हायड्रोजन बरोबर जॉईन होऊ शकतो, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे कार्बन हॅज अ ॲबिलिटी टू फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स, टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन, अँड कंपाऊंड्स एक्झिबिटिंग आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम हा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. अँड कार्बन एक्झिबिटिंग बॉन्ड मल्टिप्लिसिटी. बॉन्ड मल्टिप्लिसिटी म्हणजे काय नेमकं, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असू शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असू शकतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हा आपल्याला सर्व पाहिजे आहेत. तर ही जी मल्टिप्लिसिटी आहे ती सुद्धा कार्बनकडे आहे. कार्बन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार करत असताना 2 बॉन्ड तयार करू शकतो, एका ऑक्सिजन बरोबर 2 बॉन्ड तयार करतो. कार्बन हायड्रोजन बरोबर असताना सिंगल बॉन्ड तयार करू शकतो, नायट्रोजन बरोबर असताना 3 बॉन्ड तयार करू शकतो. अशा पद्धतीने मल्टिप्लिसिटी, कार्बन एक्झिबिटिंग बॉन्ड मल्टिप्लिसिटी, दीज आर द रिझन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि हायड्रोकार्बन्ससाठी आपल्याला करायचं आहे आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्हचा. म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह का म्हटलं त्यांना, तर हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचाच फक्त समावेश, CH4 असेल तर आपल्याला CH3OH म्हणजे मिथेनॉल आहे, त्यांचे डेरिव्हेटिव्ह आहेत हे. तर डेरिव्हेटिव्ह का म्हटलं, तर का मिथेन पासून मिथेनॉल तयार झालं बाय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटॉम ऑफ मिथेन बाय OH ग्रुप. मग त्यांचा आपल्याला या स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म लॉंग चेन्स ऑर रिंग्स इज नोन ॲज कॅटेनेशन अँड द एलिमेंट विथ हायेस्ट कॅटेनेशन ॲबिलिटी इज कार्बन. कार्बन हा असा एलिमेंट आहे की त्याला सर्वात जास्त ॲबिलिटी कशाची, कॅटेनेशन प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज हायेस्ट अमंग द पिरियडिक टेबल. कार्बन सिलिकॉन जर्मेनियम ही जी फॅमिली आहे त्यामध्ये कार्बनची सर्वात जास्त ॲबिलिटी आहे, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम. आता त्यातला सिलिकॉन सुद्धा, सिलिकॉन कॅन ऑल्सो फॉर्म द कॅटेनेशन, इट हॅज ॲबिलिटी टू ऑफ सेल्फ लिंकिंग, बट कार्बन हॅज अ हायेस्ट ॲबिलिटी ऑफ द सेल्फ लिंकिंग and hence large numerous compounds are formed from carbon. The ability of carbon atom to form 4 bonds is known as tetravalency. Tetravalency म्हणजे काय, की त्याची ॲबिलिटी आहे कार्बनची, इट कॅन फॉर्म 4 बॉन्ड्स. तो 4 बॉन्ड कोणाबरोबर तयार करू शकतो, तो हायड्रोजन बरोबर करू शकतो, 2 हायड्रोजन बरोबर केले, एका ऑक्सिजन बरोबर करू शकतो. हा त्याच पद्धतीनं हा कार्बन आहे, इथं सुद्धा कार्बन आहे, असे 4 त्याला व्हॅलन्सी असते. आणि टेट्राव्हॅलन्सी, द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज सॅटिस्फाईड. अशा पद्धतीने याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करून घेतो तो. म्हणजे इथं आपल्याला हायड्रोजन असू शकतो, इथं हायड्रोजन असू शकतो, इथं हायड्रोजन असू शकतो,
इथं सुद्धा हायड्रोजन आहे, हायड्रोजन हायड्रोजन अशा पद्धतीचं कंपाऊंड सुद्धा असू शकतं हे. टेट्राव्हॅलन्सी ऑफ कंपाऊंड कार्बन बिकॉज द कार्बन ॲटम हॅव ॲबिलिटी टू फॉर्म 4 बॉन्ड्स. आता टू एक्झिबिट टेट्राव्हॅलन्सी कार्बन फॉर्म्स, काय करतो कार्बन बघा टेट्राव्हॅलन्सी, ऑल 4 सिंगल बॉन्ड्स. कार्बन काय करू शकतो, 4 हायड्रोजन बरोबर सुद्धा सिंगल बॉन्ड तयार करू शकतो. त्यानंतर 2 डबल बॉन्ड्स, कार्बन फॉर्म्स 2 डबल बॉन्ड्स. हा कार्बन आहे तो इकडं आणि इकडं डबल बॉन्ड करू शकतो या कार्बन बरोबर, किंवा या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड करू शकतो, आणि इकडे कार्बन बरोबर डबल बॉन्ड करू शकतो. अशा पद्धतीनं हे आपलं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड्स असू शकतात त्या कार्बनला. 1 डबल बॉन्ड अँड 2 सिंगल बॉन्ड्स, असं की हे जसं आहे तशा पद्धतीने हे 2 सिंगल बॉन्ड आहेत आणि एक डबल बॉन्ड आहे. 1 डबल बॉन्ड अँड 2 सिंगल बॉन्ड्स अँड ऑल्सो 1 ट्रिपल बॉन्ड 1 सिंगल बॉन्ड. अशा पद्धतीने सुद्धा हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, हायड्रोजन बरोबर सिंगल बॉन्ड. हा जर कार्बन आपण स्टार मार्क केला तर या कार्बन बरोबर किती बॉन्ड आहेत, 3, आणि हायड्रोजन बरोबर 1 बॉन्ड आहे. अशी टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन सॅटिस्फाय करू शकतो तो. म्हणून कार्बनची ॲबिलिटी आहे टू फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट, असं का करू शकतो त्याचं मेन रिझन आपल्याला जे पाहायचं आहे ते आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग नावाचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण आतापर्यंत पाहिलं नसेल ते आपल्याला पाहायचं आहे. कार्बन इट इज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6 अँड इट्स कॉन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p2. हे जे आहे कॉन्फिगरेशन त्याचा आपण सेपरेट स्टडी करूया. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एस असेल तर त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसतात, पी असेल तर त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतात, आणि डी असेल तर 10 इलेक्ट्रॉन बसतात, एफ असेल तर 14 इलेक्ट्रॉन बसतात. परंतु शिल्लक आता 6 आहेत तर एसमध्ये नेहमी 2च बसू शकतात. आणि जे एनर्जी लेवल आहेत त्या एनर्जी लेवल जर आपल्याला माहीत असतील तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येतात. हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. 1 ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s इज प्रमोटेड टू 2pz. आता हे 2pz काय आहे तर 3 ऑर्बिटल असतात पीमध्ये, px py आणि pz. तर हे 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत पहिलेच, आणि यातला 2s मधला 1 इलेक्ट्रॉन इथं प्रमोट होतो, आणि म्हणून 4 अनपेअर्ड आपल्या ऑर्बिटल दिसतात. हे 2s एक आहे आणि 2p ची 3 अशी 4 ऑर्बिटल असे आहेत की ज्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. हेन्स इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स. हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग दॅट इज केमिकल बॉन्डिंग नावाचा जो चॅप्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आहे तर एसमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, पीमध्ये किती बसतात, डीमध्ये किती, एफमध्ये हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड हाऊ टू राईट द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड ऑल्सो विल स्टडी इन द केमिकल बॉन्डिंग. आता आपल्याला हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायची गरज नाही. फॉर एक्सायटेशन एनर्जी रिक्वायर्ड इज 5016 किलो जूल. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. आता एक महत्त्वाचा आपला पॉईंट हा सुद्धा जो अल्केन अल्काइन त्यांचं हायब्रिडायझेशन स्ट्रक्चर हे सगळं आपल्याला केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. आत्ता आपण याला काहीही बघणार नाही. केमिकल बॉन्डिंग नावाच्या चॅप्टरमध्ये याचा सगळा पार्ट आपण पाहणार आहोत केमिकल बॉन्डिंग मध्ये. सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड हे सुद्धा आपण तिथं पाहणार आहोत. ओके, टाइप्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आपल्याला इथं बघायचा. टाइप्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन अँड क्वाटर्नरी कार्बन असे कार्बनचे 4 टाईप आहेत. प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं अँड हाऊ इट इज डिनोटेड, इट इज डिनोटेड ॲज 1 डिग्री कार्बन. प्रायमरी कार्बन विच इज बॉन्डेड टू अनादर कार्बन, एकाच कार्बनला अटॅच असतो. म्हणजे असा की सी असं जर अरेंजमेंट असतील तर हा जो 1 नंबरचा कार्बन आहे हा 2 नंबरचा कार्बन असं म्हणजे आपण, तर तो हा सुद्धा आणि हा सुद्धा प्रायमरी आहे. बिकॉज इट इज अटॅच टू अनादर 1 कार्बन ॲटम, दिस इज ऑल्सो अटॅच टू अनादर 1 कार्बन ॲटम. अशी जर अरेंजमेंट असेल, हा CH3 असेल समजा आणि हा सुद्धा CH3 आहे, तर CH3 याच्यामधले जे कार्बन आहेत त्यांची अरेंजमेंट हे दोन्ही कसे आहेत, प्रायमरी आहेत. दिस इज ऑल्सो प्रायमरी बिकॉज इट इज अटॅच टू अनादर 1 कार्बन ॲटम. धिस कार्बन
इज अटॅच टू धिस कार्बन ॲटम अँड धिस कार्बन ॲटम इज अटॅच टू धिस कार्बन ॲटम. म्हणजे हे एकमेकाला अटॅच आहेत. म्हणजे एकाच कार्बनला अटॅच जर असेल तर त्याला प्रायमरी कार्बन असं म्हणायचं आणि त्या कार्बनवरती असणारे हायड्रोजन ॲटम जे आहेत त्यांना म्हणायचं प्रायमरी हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन्स अटॅच टू प्रायमरी कार्बन आर नोन ॲज प्रायमरी हायड्रोजन ॲटम अँड इन केस ऑफ इथेन these three hydrogen atoms and these three hydrogen atoms are primary, hence ethane have 6 primary hydrogen atoms and 2 primary carbon atoms are present in ethane. अशाच पद्धतीने आपल्याला सेकंडरी कार्बन ॲटम आपल्याला बघायचा. सेकंडरी कार्बन ॲटम कशाला म्हणणार मग? द कार्बन ॲटम विच इज जॉईंड टू अनादर 2 कार्बन ॲटम्स. हा जो कार्बन आहे की जो 2 कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं सेकंडरी. हे जर स्ट्रक्चर असं असेल CH3 CH2 CH3 तर हा जो कार्बन आहे तो सेकंडरी आला, हा जो आहे तो प्रायमरी आणि हा प्रायमरी. तर प्रायमरी हायड्रोजन किती आहेत मग याच्यामध्ये? 3 + 3 6 अँड सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स दीज 2. अशा पद्धतीने सेकंडरी हायड्रोजन इज अटॅच टू सेकंडरी कार्बन. म्हणजे जे हायड्रोजन सेकंडरी कार्बनला अटॅच आहेत त्यांना आपण सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स म्हणणार आहे. टर्शरी कार्बन द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड ऑर अटॅच्ड टू अनादर 3 कार्बन ॲटम्स. म्हणजे असं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये हा 3 कार्बनला दुसऱ्या जॉईन झालेला आहे. असं जर स्ट्रक्चर असेल तर हा जो कार्बन आहे तो कार्बन म्हणजे टर्शरी कार्बन ॲटम. इट इज नोन ॲज टर्शरी कार्बन ॲटम बिकॉज इट इज अटॅच टू अनादर 3 कार्बन ॲटम्स. असं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हा हायड्रोजन ॲटम आहे. हा जो कार्बन आहे तो आणखी 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून त्याला टर्शरी म्हणायचं. आणि टर्शरीवरती एकच हायड्रोजन असतो हे लक्षात ठेवायचं. टर्शरी कार्बन हॅज ओनली 1 हायड्रोजन. टू सॅटिस्फाय इट्स टेट्राव्हॅलन्सी इट अटॅचेस टू 3 कार्बन ॲटम्स अँड 1 हायड्रोजन ॲटम. अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे 3 कसले आहेत? प्रायमरी आहेत. दीज आर प्रायमरी कार्बन ॲटम्स अँड हेन्स 9 हायड्रोजन ॲटम्स आर प्रायमरी अँड 1 हायड्रोजन ॲटम इज टर्शरी. अशा पद्धतीने आपल्याला प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हे अतिशय महत्त्वाचं. लास्ट आहे क्वाटर्नरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड ऑर अटॅच टू अनादर 4 कार्बन ॲटम्स इट इज नोन ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आता याचं जर स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं असेल तर CH3 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 हे जे स्ट्रक्चर आहे त्यातला जो सेंट्रल कार्बन आहे हा इट इज अटॅच टू 4 डिफरंट कार्बन ॲटम्स 1 2 3 and 4 carbon atoms. Hence it is a quaternary carbon atom and quaternary carbon atom do not have hydrogen atom. क्वाटर्नरी वरती हायड्रोजन नसतो कारण टेट्राव्हॅलन्सी मध्ये 4 व्हॅलन्सी कशा सॅटिस्फाय झाल्या तर 4 व्हॅलन्सी कार्बन बरोबर बॉन्ड केल्यामुळे सॅटिस्फाय झाल्या. हेच क्वाटर्नरी कार्बन डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम. आता जर आपण पाहिलं तर प्रायमरी कार्बन वरती प्रायमरी कार्बन हॅज हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स? 3 हायड्रोजन ॲटम्स असतात. सेकंडरी वरती 2 हायड्रोजन ॲटम्स असतात. टर्शरीवरती 1 असतो आणि क्वाटर्नरीवरती 0 हायड्रोजन असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बन ॲटम्स म्हणजे काय तर तो सॅच्युरेटेड कार्बन असेल तरच कन्सिडर करायचं. अल्किन अल्काइनमध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कन्सिडर करायचं नाही. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीसाठी काय करायचं तर सॅच्युरेटेड कार्बन पाहिजे म्हणजे त्याचे 4 सिंगल बॉन्ड्स असले पाहिजेत तरच त्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, क्वाटर्नरी असं आपल्याला म्हणता येतं. तर एक कंपाऊंड आपण इथे मी काढतो ते तुम्हाला त्याच्यात प्रायमरी हायड्रोजन किती, सेकंडरी हायड्रोजन किती हे तुम्हाला ओळखायचं आहे. किंवा प्रायमरी कार्बन किती आहेत आणि टर्शरी कार्बन किती, क्वाटर्नरी कार्बन किती हे सुद्धा तुम्हाला ओळखायचं आहे. अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पहिला जो कार्बन आपण इथून सुरुवात करूया. धिस कार्बन ॲटम its nature is a primary carbon atom because it is attached to another 1 carbon atom. हा जो कार्बन आहे this carbon atom is attached to 1 2 3 hence it is a tertiary carbon. It is a primary carbon. हा प्रायमरी आहे. हा कसा आहे तर this carbon atom is attached to another 2 carbon atoms hence it is a secondary carbon. It is a quaternary carbon and these are हा जो मधला आहे तो quaternary. This is a primary. This is also primary. This is also primary.
किती प्रायमरी आहेत? CH3 चे जेवढे आहेत तेवढे प्रायमरी 1 2 3 4 5 5 प्रायमरी कार्बन atoms are there. And how many secondary? Only one secondary. 1 आहे तो सेकंडरी कार्बन ॲटम आहे. टर्शरी आहे का? टर्शरी सुद्धा 1 आहे. अँड हाऊ मेनी क्वाटर्नरी? क्वाटर्नरी सुद्धा 1 आहे. प्रायमरीचे 5 कार्बन आहेत, सेकंडरीचा 1 आहे, टर्शरीचा 1 आहे, क्वाटर्नरीचा 1. असं कंपाऊंड आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की हायड्रोजन किती आहेत. तर आता प्रायमरीचे हायड्रोजन किती? प्रायमरीचे हायड्रोजन 15 हायड्रोजन आहेत. एकावरती किती असतात? 3 आहेत. ओके. सेकंडरीला किती आहेत? सेकंडरीचे 2 आहेत, कारण एकच आहे कार्बन. टर्शरीला एकच कार्बन आहे, एकच हायड्रोजन आहे. क्वाटर्नरी 0 हायड्रोजन ॲटम्स. अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. हे जे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा जो आहे तो कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. याला कम्प्लीट का म्हटलं? बिकॉज इट इंडिकेट्स ऑल द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, कार्बन हायड्रोजनमध्ये जे बॉन्ड्स आहेत, द ॲटम्स अँड बॉन्ड्स आर शोन. ऑल ॲटम्स अँड their bonds are shown, then it is known as complete structural formula. म्हणजे आपल्या मिथेनचं स्ट्रक्चर लिहायचं आहे तर त्याचे 4 बॉन्ड जे आहेत हायड्रोजन बरोबर कार्बनचे ते आपल्याला दाखवावं लागतील. हे इथिनचं स्ट्रक्चर आहे, हे इथेनचं स्ट्रक्चर आहे. तर ती जी स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये कंप्लीट स्ट्रक्चर लिहिण्यासाठी त्यांचे जे ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये आणि त्यांचे बॉन्ड्स. तर आपल्या ॲसिटोनचं स्ट्रक्चर लिहायचं आहे तर त्याच्यासाठी असं लिहिता येतं. ते आपण ॲसिटोन वगैरे काय आहे नेमकं ते आपण पाहणार आहोत. दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ॲसिटोन. अशा पद्धतीने आपल्याला बघितलं की ऑल ॲटम्स अँड देअर बॉन्ड्स आर शोन इन द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि आता हा जो फॉर्म्युला मी लिहिलेला आहे तो कसला आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. इट इज अ कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला बिकॉज सम ऑफ द बॉन्ड्स आर ओमिटेड. आता हा जो CH3 आहे त्याचा ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसा आहे तर हे असं आहे. But I have omitted these 3 bonds and condensed together to form CH3. हा तिन्ही एकत्र केलेत आणि त्याला CH3 म्हटलेला आहे. असं कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला पुढे बघायचा आहे. कंडेन्स्ड स्ट्रक्चर फॉर्म्युलामध्ये काय? सम ऑफ द बॉन्ड्स आर ओमिटेड. सम ऑफ द बॉन्ड्स आर ओमिटेड. याच्यामध्ये आपण पाहिलं की यातले काही बॉन्ड ओमिट केले, यातले सुद्धा काही बॉन्ड ओमिट केले. काही म्हणजे कसं होतं, स्ट्रक्चर असं पाहिजे होतं, असे बॉन्ड दाखवायला पाहिजे. CH डबल बॉन्ड CH. आता हे बॉन्ड इथले काढले, त्याला डायरेक्ट CH2 म्हटलं. आणि हा सुद्धा काढला आणि त्याला सुद्धा काय म्हटलं? CH2 म्हटलं. अशा पद्धतीने कंडेन्स्ड स्ट्रक्चर फॉर्म्युलामध्ये काय केलेलं आहे? सम ऑफ द बॉन्ड्स आर ओमिटेड. हा तसाच ठेवला बिकॉज इट इज डबल बॉन्ड. अँड इन द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता तिसरा प्रकार काय आपल्याला बघायचा तर बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड्स आर शोन ओनली, नॉट ॲटम्स. ॲटम्स आर नॉट शोन. काय दाखवलं जातं? ओनली बॉन्ड्स आर शोन. कसे बॉन्ड दाखवायचे तर झिगझॅग मॅनरनं असे आपल्याला बॉन्ड दाखवायचे. झिगझॅगमध्ये जे कॉर्नर आहेत, जंक्शन जे आहेत, जंक्शनला कार्बन आहे असं समजायचं. इथे कार्बन आहेत. हे जे आहेत ते कार्बन आहेत, जे आता पॉइंट केलेले आहेत ते कार्बन आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहायचं की ओनली ॲटम्स आर नॉट शोन. आता C4H10 कंपाऊंड आहे. आता हे जे आहे ते 1 2 3 4 5 कार्बन आहेत म्हणजे C5H12 असे कंपाऊंड आहे. तर ब्युटेनचं स्ट्रक्चर लिहित असताना 1 कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम अँड फोर्थ कार्बन ॲटम अशी झिगझॅग चेन तयार केली जाते. आणि म्हणून आपल्याला कुठलेही कंपाऊंड असेल तर त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहित असताना अशा पद्धतीनं फक्त काय करायचं, झिगझॅग मॅनरमध्ये कार्बन टाकायचे. असं समजा कंपाऊंड आपल्याकडे CH3 CH2 CH CH3 CH2 CH3
अशा पद्धतीचं कंपाऊंड आहे. ब्रँचिंग आहे तर कशा पद्धतीने दाखवणार, तर 5 कार्बन आपले दाखवावे लागतील. आता इथं आपली 5 कार्बनची चेन आहेच आणि तिसऱ्या कार्बनवरती आपल्याला मिथिल ग्रुप टाकायचा आहे, तर मी हा मिथिल ग्रुप असा टाकणार, असं टाकणार. अशा पद्धतीने आपल्याला टाकता आलं. आता ही जर CH2CH3 असेल, असा ग्रुप असेल CH2CH3 म्हणजे काय, 2 कार्बन आहेत म्हणजे हा काय झाला CH2 आणि हा CH3 असं आपल्याला दाखवावं लागेल. झिगझॅग मॅनरनं अशी चेन दाखवावं लागते. मग आता आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा जो टर्मिनल कार्बन आहे त्याचा एकच बॉन्ड आहे, म्हणजे राहिलेले 3 काय आहेत, हायड्रोजन आहेत. इथं आपण बघितलं तर 2 बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड आहेत म्हणजे राहिलेले 2 कोण आहेत, हायड्रोजन आहेत. इथं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, 3 बॉन्ड आहेत म्हणजे किती हायड्रोजन आहेत, 1 हायड्रोजन आहे. असं सोप्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवा. इथं जर पाहिलं आपण हा, तर इथं हा जो आहे कार्बन तो इथं आहे आणि याच्यावरती 2 हायड्रोजन काय आहेत, बिकॉज इट हॅज 2 बॉन्ड्स अँड रिमेनिंग 2 आर हायड्रोजन ॲटम्स. इथं काय कडेला आपलं काय असतं, तर कार्बन असतो, कार्बनवरती 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत कारण त्याला एकच बॉन्ड आहे. हा सुद्धा कडेला आहे, कडेचा कार्बन त्याच्यावरती 3 हायड्रोजन असतात, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो आहे त्याला 2 बॉन्ड आहेत आणि म्हणून राहिलेले 2 काय आहेत, हायड्रोजन, म्हणजे हा CH2 आहे. असं आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर हेच आता तुम्ही लक्षात ठेवा, हाऊ टू राईट बॉन्ड लाईन फॉर्म्युला, हाऊ टू राईट कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड ऑल्सो कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्याही अगोदर आपल्याला लेविस स्ट्रक्चर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लेविस स्ट्रक्चरमध्ये काय आहे, नेमकं बॉन्ड्स, इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे ते कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि 4 हायड्रोजन त्याच्याबरोबर कंबाईन होतात. त्या 4 हायड्रोजनचं सुद्धा इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवायचे आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे इट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन, आणि ते आपलं बेसिक स्ट्रक्चर लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर कंडेन्सर स्ट्रक्चर लिहिता आलं पाहिजे. कम्प्लीट स्ट्रक्चर, हे जे 2 बॉन्ड आहेत कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात याला कम्प्लीट स्ट्रक्चर म्हटलं आपण. आणि कम्प्लीट स्ट्रक्चर नंतर कंडेन्स्ड हे CH4 म्हणून लिहिता येतं. तर कंडेन्स केलं, ऑल द बॉन्ड्स or some of the bonds are omitted, and in case of bond line structure only bonds are shown and atoms are not shown. Like this we have seen the structural representation of organic compounds. It is very important to note that we must practice this to write the structure of organic compounds. कंडेन्स स्ट्रक्चर फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला पाहिजे, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. इन केस ऑफ एक्झाम द क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन राईट द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग और राईट द कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला फ्रॉम द बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला जाईल, त्याच्यावर कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारला जाईल. तर असे सगळे क्वेश्चन आपल्याला सोडणं आवश्यक. अतिशय सोपा पार्ट आहे आणि बेसिक आहे, तो आपल्याला आला तरच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला जमणार आहे. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद.